गुड मॉर्निंग एव्हरीवन. पुन्हा आपण स्पर्धा गुरुमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. वर्ल्ड मोस्ट फेमस ऑर्गनायझेशन पार्ट 5 या 5व्या भागामध्ये काही महत्त्वाच्या संस्था आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे आणि अतिशय महत्त्वाच्या संस्था दरवर्षी चर्चेमध्ये असतातच आणि विशेष महत्त्वाचं म्हणजे यूपीएससी आणि एमपीएससीच्या परीक्षेमध्ये यावरती बहुधा प्रश्न पडतात सुद्धा. त्यामुळे हे महत्त्वाच्या संस्था आहेत. आज आपण पूर्ण याचा अभ्यास करणार आहे. हे सध्या चर्चेमध्ये का होते आणि याच्या पायाभूत गोष्टी कोणकोणत्या आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतील. तर बघूया आपण. पहिले आहे युनेप, युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्राम. सेकंड आहे IUCN, इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर. त्याच्यानंतर थर्ड आहे IEF म्हणजे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आणि फोर्थ आहे IPCC. तर हे चारही आपण बघणार आहे. तर पहिला आहे युनेप, हे आहे त्याचा सिम्बॉल म्हणजेच लोगो. द युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्राम याचे फॉर्मेशन झाली 5 जून 1972 ला आणि याचं हेडक्वार्टर आहे नैरोबी केनियामध्ये आणि याचा सध्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर कोण आहे? एंगर अँडरसन. 2019 पासून हे आहेत आणि फाउंडर जे आहेत अध्यक्ष ते आहेत मॉरिस स्ट्रॉंग. हे फर्स्ट डायरेक्टर सुद्धा होते जे की UNCSC जी कॉन्फरन्स झाली होती त्या कॉन्फरन्स पासून हे होते. तर याचं एम काय आहे? एम आहे हेल्प टू वर्ल्ड मीट 17 सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स, म्हणजे जगाला 17 सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स पर्यंत पोहोचवणे आणि पोहोचवण्यासाठी मदत करणे, हे एम आहे युनेपचं. आता 17 सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आहे ते आपण एका पुढच्या लेक्चर मध्ये बघू. इकॉनॉमिक जे आपण स्टेज सिरीज आहे त्याच्यामध्ये बघूयात कोणकोणते ते सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आहेत ते. तर हे जे आहे इन 1988 1988 ला वर्ल्ड मेट्रोलॉजिकल जे ऑर्गनायझेशन आहे म्हणजे WMO याच्याशी जॉईन झाले. कशासाठी? एका संस्थेची स्थापना करायची होती ज्या संस्थेचं नाव आहे IPCC, इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज. म्हणजे जे अंतर्गत जे शासकीय संस्था आहे कशावरती? क्लायमेट चेंज म्हणजे वातावरण बदलावरचं जे पॅनल आहे ते पॅनलचं स्थापना करण्यासाठी 1988 ला WMO सोबत जॉईनिंग केली आणि ही संस्था स्थापन केली. लीडिंग अथॉरिटी ऑन द सायन्स ऑफ क्लायमेट चेंज अँड ऑप्शन फॉर अडॅप्टेशन अँड मिटिगेशन, म्हणजे जे काही लीडिंग अथॉरिटी आहे कशासाठी? द सायन्स ऑफ क्लायमेट चेंज आणि ऑप्शन कशासाठी? अडॅप्टेशन म्हणजे उपयोजन आणि मिटिगेशन त्यावरती जे निर्मूलन म्हणा किंवा उपशमन म्हणा, उपशमन करण्यासाठी किंवा वातावरणाला जे बदल आहे त्याला पुन्हा पूर्ववत करण्यासाठी ह्या अथॉरिटीची स्थापना करण्यात आली. UN एन्व्हायरमेंट इज फाउंडेड सोलिली बाय द व्हॉलंटियर कॉन्ट्रीब्युशन, पूर्णपणे कशावर अवलंबून आहे? हे आहे व्हॉलंटियरच्या कॉन्ट्रीब्युशनवर. जे सेवाभावी जे संस्था किंवा व्यक्ती असतात त्यांच्या कॉन्ट्रीब्युशन वरती UN एन्व्हायरमेंट काम करते. युनेपला UN एन्व्हायरमेंट सुद्धा म्हणतात. नेक्स्ट आहे इंटरनॅशनल इयर्स. तर काही आंतरराष्ट्रीय वर्ष सुद्धा साजरा करते. त्यामध्ये पहिला आहे 2007 इंटरनॅशनल इयर ऑफ द डॉल्फिन. हेड ऑफ डॉल्फिन साठी होता 2007 चं वर्ष. त्यानंतर 2010 इंटरनॅशनल इयर ऑफ बायोडायव्हर्सिटी म्हणजे जैवविविधतेसाठी होतं 2010. 2011 साठी त्यांनी दिलं ते आहे फॉरेस्ट. त्यानंतर 2012 दिलेलं आहे ते म्हणजे इंटरनॅशनल इयर ऑफ सस्टेनेबल एनर्जी फॉर ऑल म्हणजे शाश्वत ऊर्जा सर्वांसाठी. 2013 आहे इंटरनॅशनल इयर ऑफ वॉटर कॉर्पोरेशन म्हणजे जल सहकार्य. 2014 इंटरनॅशनल इयर ऑफ फॅमिली फार्मिंग. त्याच्यानंतर 2015 दिलेलं आहे ते म्हणजे लाईट अँड लाईट बेस्ड टेक्नॉलॉजी. त्याच्यानंतर 2016 दिलेला आहे पल्सेस. त्याच्यानंतर 2017 दिलेला आहे ते म्हणजे सस्टेनेबल टुरिझम फॉर डेव्हलपमेंट. त्याच्यानंतर काही आंतरराष्ट्रीय वर्ष सुद्धा साजरे करते. तर आपण काही महत्त्वाचेच घेत आहोत. खूप सारे दिवस साजरे केले जातात पण त्यापैकी काही महत्त्वाचे जे वारंवार विचारले जातात त्यावरती आपण फोकस करणार आहे. त्यामध्ये पहिला आहे वर्ल्ड वेटलँड डे 2 फेब्रुवारी. त्यानंतर आहे वर्ल्ड वाईल्ड लाईफ डे, हे आहे मार्च 3 म्हणजे 3 मार्च. त्यानंतर आहे वर्ल्ड कन्झ्युमर राईट्स डे म्हणजे ग्राहक अधिकार दिवस 15 मार्च. त्यानंतर आहे आंतरराष्ट्रीय वन दिवस ते आहे 21 मार्च. त्यानंतर आहे जल दिवस 22 मार्च. त्यानंतर आहे
वसुंधरा दिवस 22 एप्रिल. तर हे काही दिवस आहेत. त्यानंतर नेक्स्ट पाहू. इंटरनॅशनल डे पुन्हा आहे 22 मे, ते आहे बायोडायव्हर्सिटी डे, जागतिक जैवविविधता दिवस. त्यानंतर आहे जागतिक तंबाखू विरोधी दिन 31 मे, आणि याबद्दल आपण माहिती बघितली आहे मागच्या पार्टमध्ये की वर्ल्ड नो टोबॅको डे कधीपासून साजरा करतात, जवळपास हे आहे 1988 पासून. त्यानंतर वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे हे आहे 5 जून. हे लक्षात ठेवायचं आपल्याला, कारण युनेप म्हटल्यावरती हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. जागतिक पर्यावरण दिवस 5 जून. वर्ल्ड ओशियन डे जागतिक महासागर दिवस ते आहे 8 जून. त्यानंतर आहे वातावरण बदल दिवस, आंतरराष्ट्रीय वातावरण बदल दिवस हे आहे 21 जून. आणि आणखी कोणता आहे हा दिवस? हा आहे योग दिन, आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून सध्या साजरा करतात, जे की नुकताच साजरा केला. वर्ल्ड पॉल्युशन डे पॉप्युलेशन डे जागतिक लोकसंख्या दिवस 11 जुलै. त्याच्यानंतर आहे पुन्हा झालं. त्यानंतर नेक्स्ट आहे वर्ल्ड नेचर कन्झर्वेशन डे जागतिक निसर्ग सुरक्षा दिवस ते आहे जुलै 28. त्यानंतर आहे सस्टेनेबिलिटी डे 4th वेडनेसडे, म्हणजे ऑक्टोबरचा 4था जो बुधवार असतो त्या दिवशी हा दिवस साजरा केला जाते. सस्टेनेबिलिटी म्हणजे शाश्वतता दिवस. त्यानंतर आहे वर्ल्ड सॉइल डे जागतिक माती दिन, हे आहे 5 डिसेंबर. आणि इंटरनॅशनल माउंटेन डे जागतिक पर्वत दिवस हे आहे 11 डिसेंबर. तर हे काही दिवस होते. आता बघूया चर्चेमध्ये का होती याच्या अगोदर बघूया. एक दशक जाहीर केलं होतं बायोडायव्हर्सिटीसाठी, आणि तो आहे 2011-20. हे जे दशक आहे हे बायोडायव्हर्सिटी डिकेड म्हणून जाहीर केलं. इंडिया हॅज celebrated World Environment Day in association with the United Nations Environment Program on the theme Beat Plastic Pollution. हे जे मागच्या वर्षी साजरा केला आहे त्यामध्ये भारतानं सहकार्य म्हणजे भारतानं त्यामध्ये सहभाग घेतला होता. आणि बीट प्लास्टिक पॉल्युशन म्हणजे काय, प्लास्टिक जे प्रदूषण आहे ते नष्ट करा किंवा संपवा किंवा समाप्त करा, असा या थीमचा अर्थ होता. त्याच्यानंतर आता युनेप सध्या चर्चेमध्ये का होती, कारण दिया मिर्झा जी याची गुडविल अँबॅसिडर आहे, सध्या यांचा जे कार्यकाळ आहे 2022 पर्यंत वाढवला. तर यांचा कार्यकाळ संपला होता, परंतु हे नुकताच वाढवण्यात आलेला आहे. आणि दिया मिर्झा बद्दल संपूर्ण माहिती आपण करंट अफेअर पर्सन इन न्यूज या भागांमध्ये बघितलेली आहे, तर ते तुम्ही बघू शकता. त्यामध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल. दिया मिर्झाची नियुक्ती कधी झाली होती, समाप्ती कधी झाली आणि पुन्हा त्यांना नियुक्ती का मिळाली, हे सगळी काही माहिती त्यामध्ये दिलेली आहे. त्यानंतर जी संस्था आहे ते म्हणजे IUCN, ही सुद्धा अतिशय महत्त्वाची आहे. याचा मोटो आहे युनायटेड फॉर लाईफ अँड लिव्हलीहूड, हे त्याचा मोटो आहे, सुभाषित म्हणा त्याला. त्यानंतर हे झाली स्थापना 5 ऑक्टोबर 1948 ला. आणि सध्या ऍक्टिंग डायरेक्टर जनरल आहे ते म्हणजे ग्रिथेल अगलर. आणि सध्या प्रेसिडेंट आहेत ते म्हणजे झँग सिनशेंग, हे आहे त्याचे सध्या प्रेसिडेंट अध्यक्ष. आणि त्याचं सचिवालय आहे ग्लॅंड, स्वित्झर्लंडमध्ये. हे लक्षात ठेवा, त्याचं सेक्रेटरीएट म्हणजे सचिवालय आहे ग्लॅंड, कुठं, स्वित्झर्लंड. IUCN is an international organization working for a field of nature conservation, sustainable use of natural resources. या सर्वासाठी ती कार्य करते. पहिलं तर आहे फील्ड ऑफ नेचर कन्झर्वेशन, म्हणजे निसर्गाचं सुरक्षा किंवा त्यांना अभय प्रदान करणे, आणि सोबतच सस्टेनेबल यूज ऑफ नॅचरल रिसोर्सेस, नैसर्गिक संसाधनांचा वापर व्यवस्थित करणे, म्हणजे शाश्वततेने त्याचा नैसर्गिक संसाधनांचा उपयोग करणे. त्यानंतर पुढचं आहे IUCN हॅज वाइडेड इट्स फोकस बियॉन्ड कन्झर्वेशन इकॉलॉजी. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हिचं सर्वात जास्त लक्ष असतं ते म्हणजे इकॉलॉजीवरचं कन्झर्वेशन. त्याच्यानंतर नाव इनकॉर्पोरेट इश्यूज रिलेटेड टू द सस्टेनेबल डेव्हलपमेंट इन इट्स प्रोजेक्ट्स. पण बरेचसे त्याच्यामध्ये इश्यू येत आहेत सध्याला सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या प्रोजेक्ट्समध्ये. IUCN आता बरेचसे त्यांनी लिस्ट जाहीर केल्या, त्यामध्ये 3 प्रकारच्या लिस्ट आहे. पहिला आहे एक्सटिंक्ट, दुसरा आहे थ्रिटन, तिसरा आहे लोअर रिस्क. तर हे कधीपासून जाहीर झाले, हे आहे 1964. याला म्हटलं जाते रेड डेटा बुक लिस्ट.
तर रेड डेटा बुक म्हटल्यानंतर IUCNचं पहिले नाव घेतलं जातं आणि त्यामध्ये 3 याद्या त्यांनी जाहीर केल्या आहे, एक्सटिंक्ट, थ्रेटन आणि लोअर रिस्क. आता एक्सटिंक्ट कशाला माहिती, जे प्राणी किंवा जे पक्षी किंवा जे पशु नष्ट होण्याच्या मार्गावर नष्ट होत आहेत किंवा नष्ट झालेले आहेत अशांना टाकल्या जाते या यादीमध्ये. आणि जे समजा काही प्रमाणामध्ये जिवंत आहेत परंतु संपण्यासाठी त्यांची संख्या अतिशय खूप कमी राहिलेली आहे तर अशांना टाकलं जाईल थ्रेटन मध्ये. आणि ज्यांना सध्या रिस्क आहे पण थोडी कमी आहे तर अशांना टाकलं जाईल ते म्हणजे लोअर रिस्क मध्ये. तर एक्सटिंक्ट मध्ये पण 2 याद्या जाहीर केल्या जातात. त्यामध्ये एक्सटिंक्ट म्हणजे जे समाप्त झालेले आहेत आणि सध्याला ते समाप्त होत आहेत, अतिशय कमी प्रमाणात त्यांचं शिल्लक असेल. आणि थ्रेटन मध्ये 3 याद्या आहेत, क्रिटिकली इंडेंजर्ड त्यांना CR म्हणून ओळखलं जाईल, त्यानंतर इंडेंजर्ड त्याला AN म्हणून आणि व्हेलनरेबल आणि याला VU. तर हे 3 याद्या याच्यामध्ये जाहीर केल्या जातात. आणि लोअर रिस्क मध्ये सुद्धा 3 याद्या आहेत, नियर थ्रेटन, त्याच्यानंतर कन्झर्वेशन डिपेंडंट आणि लिस्ट कन्सर्न. तर अशा हे याद्या यामध्ये दिलेल्या आहेत. भारतामध्ये जवळपास 132 अशा स्पेसीज आहेत, असे जीवजंतू आहेत की ज्याला या लिस्टमध्ये दिलेलं आहे, जे की बरेचसे इंडेंजर्ड किंवा थ्रेटन मध्ये आलेले आहेत. तर कधीपासून जाहीर झाली यादी, 1964 पासून. भारतामध्ये किती ॲनिमल आहेत, 132, हे लक्षात ठेवा. पुढचं आहे, सध्या चर्चेमध्ये आली होती IUCN प्रोग्राम 2017 to 2020 आयडेंटिफाय 3 प्रायोरिटी एरियाज. 3 एरिया त्यांनी प्रायोरिटी दिलेला आहे. पहिला आहे व्हॅल्युएटिंग अँड कन्झर्वेटिंग नेचर, दुसरा आहे प्रोमोटिंग अँड सपोर्टिंग इफेक्टिव्ह अँड इक्विटेबल गव्हर्नन्स ऑफ नॅचरल रिसोर्सेस, म्हणजे नैसर्गिक संसाधनांना प्रोमोट करणे आणि सहकार्य सुद्धा करणे. कशासाठी, तर इफेक्टिव्ह अँड इक्विटेबल गव्हर्नन्स म्हणजे अतिशय प्रभावी आणि परिणामकारक आणि समंजस अशा गव्हर्नन्सनं त्यांना प्रोमोट करणे किंवा सपोर्ट करणे. त्यानंतर डिप्लॉईंग उपयोजन, नेचर बेस्ड सॉल्युशन, ॲड्रेसिंग सोशल चॅलेंजेस इन्क्लुडिंग क्लायमेट चेंजेस, फूड सिक्युरिटी अँड इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट. ह्या सगळ्या आव्हानांचा त्यामध्ये समावेश करून त्याच्यावरती उपाययोजना करणे, हे महत्त्वाचं त्यामध्ये मुद्दे समाविष्ट आहेत. ते 3ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत सध्या. त्याच्यानंतर पुढचं आहे IUCN प्रोव्हाइड ॲडव्हाइस. आता ॲडव्हाइस कोणाला देते, 3 घटकांना देते. पहिला आहे द कन्झर्वेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी, यासाठी सजेशन करते म्हणजे ॲडव्हाइस देते, सल्ला देते. साइट्स, याबद्दल आपण माहिती पुढच्या भागामध्ये बघणार आहे. साइट्सला सुद्धा सल्ला देते. आणि जे फ्रेमवर्क आहे कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज, याला सुद्धा सल्ला पुरवते. आणि जे युनेस्को जी संस्था आहे त्यामध्ये जे वर्ल्ड हेरिटेज काढतात, नेचर वर्ल्ड हेरिटेज, यासाठी सुद्धा ती सल्ला देते. तर सध्या नुकतीच चर्चेमध्ये होती, त्याचं कारण होतं द इंटरनॅशनल युनियन म्हणजे IUCN आणि फ्रेंच गव्हर्नमेंट जे आहे यांनी डिसाईड केलं की जी त्यांची कॉन्फरन्स होणार होती कधी 19 जून 2020 ला, ते त्यांनी कोविड-19च्या प्रभावामुळे ती पोस्टपोन केली म्हणजे समोर ढकलली. तर आता ही कधी होणार आहे, ही होणार आहे 15 जानेवारी 2021 ला, 7 ते 15 जानेवारीच्या दरम्यान. त्यामुळे सध्या ही चर्चेमध्ये आहे. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो पक्षी आहे तो आहे ग्रेट इंडियन बस्टर्ड. ग्रेट इंडियन बस्टर्ड बद्दल थोडी माहिती दिलेली आहे, यावरती प्रश्न पडू शकतात. ग्रेट इंडियन बस्टर्ड वन ऑफ द हेवीएस्ट फ्लाइंग बर्ड इन द वर्ल्ड, जगामध्ये सर्वात जास्त उडणारा हा पक्षी आहे. द बर्ड वेअर फाउंडेड 16 स्टेट, भारतामध्ये 16 राज्यांमध्ये तो आढळतो. नाव इट इज फाउंडेड ओनली इन राजस्थान. अगोदर 16 राज्यांमध्ये आढळायचा, परंतु सध्या फक्त राजस्थान आणि गुजरात या 2 राज्यांपुरताच तो मर्यादित राहिला. याचा अर्थ त्याची संख्या खूप कमी झालेली आहे. इन 1994 द ग्रेट इंडियन बस्टर्ड वॉज लिस्टेड. 1994 मध्ये याला लिस्टमध्ये टाकलं, पण कोणत्या, इंडेंजर्ड स्पीसीज मध्ये, IUCN मार्फत. त्यामुळे हे महत्त्वाचा पक्ष आहे. त्याच्यानंतर बघूया आपण वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम. याचा मोटो आहे कमिटेड टू इम्प्रूव्हिंग द स्टेट ऑफ द वर्ल्ड, आणि याची जी स्थापना आहे ती आहे जानेवारी 1971 ची. याचा फाउंडर आहे ते म्हणजे क्लाउस श्वाब, आणि हेडक्वार्टर आहे स्वित्झर्लंडला, कोलोग्नी जे ठिकाण आहे. आणि WEF एक प्रकारची NGO आहे म्हणजे नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन.
तर पहिले जे नाव होतं ते होतं युरोपियन मॅनेजमेंट फोरम, परंतु नंतर ते नाव बदललं 1987 ला, ते केलं WEF. तर 2018 मध्ये प्राईम मिनिस्टर जे होते या कॉन्फरन्सला गेले होते, त्यांनी स्पीच दिली होती आणि या स्पीचमध्ये त्यांनी बरंचसं प्रोमोटिंग अशा वक्तव्य आपलं केलं होतं. त्यामध्ये त्यांनी जास्त फोकस केलं ते म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग, जागतिक जे तापमान वाढत आहे ते. त्याच्यानंतर दुसरं आहे टेररिझम, आतंकवाद आणि प्रोटेक्शन ॲज 3 मेजर ग्लोबल चेंजेस, यासाठी त्यांनी वक्तव्य केलं होतं. आणि सध्या चर्चेमध्ये होती 2019-22 ते 25 जानेवारीला जी हे झालं कॉन्फरन्स, त्याचं थीम होती ग्लोबलायझेशन 4.0 शेपिंग अ ग्लोबल आर्किटेक्चर इन द एज ऑफ द 4th इंडस्ट्रियल रिव्होल्युशन. म्हणजे जी औद्योगिक क्रांती आहे त्यामध्ये, औद्योगिक क्रांतीच्या काळामध्ये जागतिक रचनेला आकार देणे हे त्याचं थीम होती. त्यानंतर 2020 जी कॉन्फरन्स झाली 20 ते 24 जानेवारीच्या दरम्यान, त्याची थीम होती ती म्हणजे स्टेक होल्डर्स फॉर अ कोहेन्सिव्ह अँड सस्टेनेबल वर्ल्ड, हे त्याची थीम होती. त्यानंतर काही महत्वाचे मुद्दे आहेत. फॉलोइंग पर्सनॅलिटी अटेंड द समिट 2020. 2020च्या समिटला काही महत्वाचे व्यक्ती हजर होते, तर हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सना मरीन याबद्दल आपण माहिती बघितली. करंट अफेअरच्या पर्सन ऑफ द पर्सन इन द न्यूज. त्यानंतर उर्जुला वन डर लायन यांच्याबद्दल सुद्धा माहिती बघितली. त्या प्रेसिडेंट आहेत युरोपियन कमिशनच्या. त्यानंतर क्रिस्टिना लेगार्ड हे आहेत ECBच्या प्रेसिडेंट. त्यानंतर ग्रेटा थनबर्ग यांची माहिती आपल्याला बघायची आहे. क्लायमेट ॲक्टिव्हिस्ट म्हणजे पर्यावरण जे आहे ते आहेत कार्यकर्ते. त्यानंतर आहे रेन झेनफेई, हे आहेत हुएच्या टेक्नॉलॉजीच्या फाउंडर. त्यानंतर क्रिस्टिना जॉर्जिया हे आहेत मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ IMF. तर याच्याबद्दल थोडक्यात आपण माहिती बघितली IMFच्या भागामध्ये. त्यानंतर आहे दीपिका पदुकोण, बॉलिवूड स्टार. त्यानंतर आहे जॉर्ज सोरस, हे आहेत इन्व्हेंटर. आणि डोनाल्ड ट्रम्प, अमेरिकेचे प्रेसिडेंट. तर हे सर्व काही व्यक्ती या समिटला हजर होते, त्यामुळे ही संस्था चर्चेमध्ये होती. द वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम इज वर्किंग इलिमिनेट प्लास्टिक पोल्युशन, म्हणजे जे प्लास्टिक प्रदूषण आहे ते नष्ट करण्यासाठी. त्यानंतर स्टेटिंग दॅट बाय द इयर 2050, 2050 पर्यंत नष्ट करणार असतात, सध्या एक काम करत आहे त्यासाठी. इट विल कन्झ्युम 50% ऑन द ग्लोबल कार्बन बजेट, म्हणजे कार्बन बजेटमध्ये 15% त्यांनी बजेट बनवलेलं आहे कार्बन उत्सर्जनासाठी. द न्यू रिपोर्ट रिलीज बाय द इकॉनॉमिक फोरम हिअर ड्युरिंग इट्स 2020 अॅन्युअल मीटिंग, 2020च्या अॅन्युअल मीटिंगमध्ये त्यांनी रिलीज केली ही नोट्स. त्यानंतर सायबर क्राईमवर सुद्धा त्यांनी थोडंसं माहिती दिली होती यावेळेस. सायबर क्राईम इज अ सेट टू कॉस्ट द ग्लोबल इकॉनॉमी, आणि जे जागतिक इकॉनॉमी आहे त्याला 2.9चा दरवर्षी विचार जर केला तर प्रति मिनिट झटका बसते. 2020ला तर खूप मोठा झटका बसला. अँड सम 80% ऑफ दिस अटॅक आर पासवर्ड रिलेटेड, आणि शक्यतो जे सायबर क्राईम जे होतात ते होतात पासवर्ड रिलेटेड. तर यासाठी आपण नंतर पूर्ण भाग पाहणार आहे की पासवर्ड रिलेटेड कशा प्रकारे अटॅक्स होतात. त्यानंतर त्यांनी एक इंडेक्स जाहीर केला होता, सोशल मोबिलिटी इंडेक्स 2020, त्यामुळे सुद्धा चर्चेमध्ये होती. सोशल मोबिलिटी इंडेक्स कोण जाहीर करते? WEF, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम. इंडिया हॅज रँक, याच्यामध्ये भारताचा जो क्रमांक होता ते आहे 76वा, म्हणजे जे टोटल 82 कंट्रीज आहेत त्यापैकी 76वा क्रमांक होता. याचा अर्थ सामाजिकतेमध्ये भारत खूप पछाडलेला आहे असं त्याचं म्हणणं आहे. द इंडेक्स मेजर्स पॅरामीटर्स रिक्वायर द क्रिएटिंग इक्वल ऑपॉर्च्युनिटी फॉर ऑल, म्हणजे त्या देशामध्ये सगळ्यांना सर्वांना संधी समान मिळतात का यावरती हा इंडेक्स अवलंबून आहे. त्यामुळं भारतामध्ये इनइक्वॅलिटी जास्त आहे असं त्याचा अर्थ होतो. द इंडेक्स वॉज रिलीज हीड 50th अॅन्युअल मीटिंग, 50व्या मीटिंगमध्ये हे इंडेक्स जाहीर केला. इंडिया हॅज बीन रँक व्हेरी लो, खूप लो त्याचा रँक आहे. Social mobility index comply by the World Economic Forum, while Denmark has a top the chart. या चार्टमध्ये डेन्मार्क सर्वात वरती, याचा अर्थ तिथं संपूर्णपणे समानता आलेली आहे, इक्वॅलिटी तिथं आलेली आहे. परंतु भारतामध्ये आणखी येण्याला भरपूर वेळ आहे, कारण 76 क्रमांक म्हणजे खूप खाली आहे. त्याच्यानंतर आहे IPCC, ही सुद्धा महत्वाची संस्था आहे, ही सुद्धा चर्चेमध्ये असतेच.
द इंटरगव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज IPCC. तर IPCC ची स्थापना झाली ते म्हणजे 1988 ला. त्याच्यानंतर हेडक्वार्टर आहे जिनेवा स्वित्झर्लंडला आणि हेड सध्या कोण आहे ते म्हणजे हाऊझांग ली. त्यानंतर आहे पॅरेंट ऑर्गनायझेशन दोन आहे, ते आहे पहिलं WMO म्हणजे वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन, दुसरं आहे युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्राम युनेप. हे दोन्ही याच्या पॅरेंट्स आहे, यांच्या मार्फत कार्य चालतं IPCCचं. तर IPCC प्रोड्यूस रिपोर्ट दॅट कॉन्ट्रीब्यूट टू द वर्क फॉर द युनायटेड नेशन फ्रेमवर्क कन्झर्वेशन टू क्लायमेट चेंज. एक प्रकारचा रिपोर्ट जाहीर करते कशासाठी? युनायटेड नेशन फ्रेमवर्क कन्झर्वेशन ऑन क्लायमेट चेंज, वातावरण बदलावरचं जे समिट आहे त्यासाठी रिपोर्ट दरवर्षी जाहीर करते. द 2007 नोबेल प्राइज वॉज शेअर बिटवीन IPCC अँड AI गोरे. हे जे IPCC ला 2007चा नोबेल पीस प्राइज मिळाला होता, सोबतच AI जी संस्था आहे ती सुद्धा त्याच्यात सहभागी होती. IPCC has published 5 comprehensive assessment report reviewing the latest climate science as well as a number of special report on a particular topics. एकतर जे कॉम्प्रेहेन्सिव्ह आहे असेसमेंट ते 5 आहे, त्यावरती रिपोर्ट जाहीर करते आणि सोबत जे इतर आहेत क्लायमेट सायन्स वरती काही रिपोर्ट जाहीर करते पर्टिक्युलर. तर बघूया IPCCच्या असेसमेंट जे रिपोर्ट आहे ते आतापर्यंत जाहीर झाले आहेत. पहिल्या 5 आहेत ते आहेत फर्स्ट 1990, त्यानंतर 1992 सप्लिमेंटरी रिपोर्ट, त्यानंतर सेकंड 1995 ला, त्यानंतर थर्ड आहे 2001 ला, त्यानंतर फोर्थ आहे 2007 ला आणि फिफ्थ आहे 2014 ला. 2014 ला ही 5वी IPCC ची असेसमेंट रिपोर्ट होती. त्याच्यानंतर IPCC ची स्पेशल रिपोर्ट्स होत्या, त्यामध्ये 2000 ला इमिशन सिनेरीज, त्यानंतर रिन्युएबल एनर्जी वरती 2012 ची रिपोर्ट होती. त्यानंतर पुन्हा एक्स्ट्रीम इव्हेंट अँड डिझास्टर 2012 हे 2012 ला रिपोर्ट होती. त्यानंतर ग्लोबल वॉर्मिंग वरती होती 2018 ची आणि क्लायमेट चेंज वरती होती 2019 ची आणि जे ओशियन आहे किंवा क्रायोस्फिअर आहे त्यावरती 2019 ला यांनी रिपोर्ट जाहीर केली होती. सध्या 2020 ची त्यांची रिपोर्ट आलेली नाही. सध्या ह्या 5 रिपोर्ट्स आणि स्पेशल जे रिपोर्ट्स आहे हे महत्वाचे आहेत, हे लक्षात ठेवायचे आहेत. द स्पेशल रिपोर्ट ऑन द ओशियन अँड द क्रायोस्फिअर इज इन चेंजिंग क्लायमेट सोर्स was approved on 25 September 2019 in मोनॅको. मोनॅको मध्ये याला काय केलं होतं? अप्रूव्ह केलं होतं या रिपोर्टला. जी त्यांची समिट झाली होती ती समिट मोनॅकोला झाली आणि 2019-25 सप्टेंबरला. तर ह्या होत्या महत्वाच्या संस्था, त्यामध्ये आपण सगळ्या काही गोष्टी इन्क्लूड केल्या. त्याची स्थापना, त्याचं हेडक्वार्टर, त्यानंतर प्रेसिडेंट, त्यांचं महत्वाचे व्यक्ती, स्थापना करण्याचं जे वर्ष होतं त्यासोबत त्यांनी चर्चेमध्ये का होते आणि सध्या त्यांचं कार्य कोणतं आहे, त्यांचं एम काय, सर्व काही गोष्टी आपण त्यामध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत. तर हे आहेत मार्टिन ल्युथर किंग. याचं एक वाक्य आहे, ओनली इन द डार्कनेस यू आर एबल टू सी द स्टार. जर अंधार असेल तरच तारा दिसतो किंवा स्टार दिसतंय. याचा अर्थ काय होते की आपल्याकडे जर संकट असतील, आपल्याकडे जर अशी अपॉर्च्युनिटी असेल की ज्यामध्ये आपण आपलं प्रभुत्व किंवा आपण आपलं प्रखरता निर्माण करत असेल तरच ती परिस्थिती आपल्यासाठी लायबल आहे, नाहीतर आपण आपलं प्रभुत्व दाखवू शकत नाही. त्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागेल आणि संघर्षाशिवाय कुठलंही सक्सेस दिसू शकत नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. तर मित्रांनो, हे लेक्चर पसंत आलं असेल तर शेअर करायला विसरू नका आणि विशेष महत्त्वाचं म्हणजे गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा आणि सबस्क्राईब सुद्धा करायला विसरू नका. बेल बटन वरती लगेच बटन दाबा. थँक्यू.